की परत 3 दिवसाच्या सुट्या आहे आणि परत मग सोमवार, मग त्यामध्ये 5वा आठवडा, बरोबर, 5वा आठवडा, 5व्या आठवड्यामध्ये पहिले निरोप समारंभाचा दिवस आणि दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज संपेल. मग ही चर्चा संपणार. महाराष्ट्राच्या पटलावरून अजितदादा नावाचा इतका मोठा विषय हा क्षणार्धात संपेल याच्यावरून मी बरं जबाबदारीने सांगतोय, या घटनेवरून विधिमंडळात असणाऱ्या प्रत्येक मंत्र्यांनी, प्रत्येक कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा विधान परिषद सदस्य यांनी बोध घ्यावा की आपल्यातला कोणी जर असा दुर्दैवी अपघातात गेला तर तुमच्यावर एक चकार शब्दही कोणी बोलू शकणार नाही. तर आपले मरण आता डोळ्यानं पाहून घ्या. बॉम्बस्फोट होणार होता त्या दिवशी जसे तुम्ही घाबरले होते की आता खरंच बॉम्बस्फोटाची धमकी आली, जसं होते आहे का, होणार होता म्हणजे होते आहे का अशी धमकी, विधानसभेवर बॉम्ब पडेल असं सांगितलं गेलं होतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, अजितदादांसारख्या व्यक्तीच्या चर्चेला तर तुम्ही आपण मेल्यानंतर आपल्याला कोणी विचारणारा उरणार की नाही हे सुद्धा यावरून समजून घ्यावं. हवेत जाण्याची गरज नाही. दादा गेले जाऊ द्या, आपल्याला काय घेणं देणं, असे काही मंत्री तोऱ्यात राहत असतील तर एक दिवस प्रत्येकाला जावं लागतं, ते कुठूनही जावं लागतं, हे मात्र विसरता कामा नये. आणि दादा जे म्हणत होते राजकारण लय वंगाळ आहे, तर ते खरंच वंगाळ आहे हे यावरून सिद्ध होतं. पण ही चर्चा कोणाला नको, सरकारला नकोय की पवार कुटुंबियाला खरं तर आतमध्ये या विषयामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला ही चर्चा हवी आहे. आणि सरकार जनतेचं जर आहे तर जनतेच्या विचाराचा, काय जनतेच्या त्या भावनेचा विचार करून सभागृहामध्ये चर्चा आली पाहिजे. आज तुमच्या विधानसभेमध्ये चर्चा आहे पण ती क्लब चर्चा आहे, म्हणजे चौफेर चर्चेचा विषय आहे. एक स्पेसिफिक व्हीएसआर व्हेंचर हा विषय नाही आहे. जर आमची जी अल्पकालीन चर्चा होती ती स्पेशल डीजीसीएचा त्रोटक